नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. हा माझ्या युरोप टूरचा 7वा भाग आहे. आज मी व्हेनिसला निघालोय. व्हेनिस हे इटलीमधलं पाण्यावर तरंगत शहर म्हणून ओळखलं जातं. ऑस्ट्रिया ते व्हेनिस हा रस्त्यावरचा प्रवास देखील सुंदर होता. ऑस्ट्रिया ते व्हेनिस हे अंतर साधारण 400 किलोमीटरचं आहे. इथे मेनलँडवर उतरल्यावर साधारण अर्धा तास बोटीचा प्रवास करावा लागतो. तेव्हा आपण त्या तरंगत्या शहरापर्यंत पोहोचतो. इथे पुढे एक छोटंसं बंदर आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची बोटी ठेवलेल्या आहेत. त्यातल्या एका बोटीतून मी त्या तरंगत्या शहराकडे जाणार आहे. या इथे ती बोट आहे. चला मंडळी, या बोटीत साधारणपणे 70 ते 80 माणसं बसतात. चला या जेट्टीवरून बोटीकडे जाऊया. ही समोर उजवीकडे दिसते ती बोट. ही बोट दिसायला लहान होती, पण तरी याच्यात 70 ते 80 माणसं बसतात. चला मी आता आत जातो. इथे वर कॅप्टनची जागा आहे आणि प्रवाशांना खाली बसण्यासाठी सोय आहे. बोटीच्या पुढच्या भागातून हा असा सीन दिसत होता. मस्त होता. बोटीचा स्पीडही जाणवत होता. हा साधारण 15 ते 20 मिनिटाचा प्रवास आहे. या इथे बाजूला बघितलं की बोटीचा स्पीड जाणवतो. लांब तिथे पलीकडे शहराचा काही भाग आहे. चला मी आता या तरंगत्या शहरावर पोहोचलोय. इथे मी गोंडोला राईड करणार आहे. गोंडोलामध्ये एक छोटीशी बोट असते. तो नावाडी आपण चालवत असतो आणि एका वेळी त्यात 5 माणसं बसतात. या अर्ध्या तासाच्या गोंडोला राईडसाठी प्रत्येक 20 युरो लागले. या शहरात सगळीकडे हे असे कालवे आहेत. या कालव्यातूनच बोटी चालतात आणि यातूनच एक गोंडोला राईड करणार आहे. हे समोर दिसतंय ते विक्टर इमॅन्युअल सेकंड याचं मॉन्युमेंट आहे. इथे गोंडोला राईडसाठी 20 युरोचं तिकीट काढलं आणि मी गोंडोलात बसलो. गोंडोला एक छोटी बोट आहे. एकच नावाडी हाताने वल्लवतोय. अतिशय संथ गतीने मी पुढे पुढे चाललोय. गोंडोला राईड हा सुद्धा एक थ्रिलिंग अनुभव होता. मी पाण्याच्या इतक्या जवळ होतो. हे शहर पूर्ण कालव्यांचं असल्यामुळे येथे असंख्य ब्रिजेस आहेत. या गोंडोला राईड मध्ये कितीतरी वेळा अशा ब्रिजेसच्या खालून जायची वेळ आली. या पुलांची कमर इतकी खाली होती असं वाटत डोक्यालाच लागेल की काय. नावाडी उभा राहून बोट चालवत होता, पण त्यालाही ब्रिज आलं की खाली वाकावं लागायचं. या कालव्याच्या दोन्ही बाजूला कित्येक शतकं जुन्या इमारती आहेत. यातले काही भाग हे पूर्वीचं जेल होतं म्हणतात. तेवढ्या शेजारून ही मोटरबोट गेली. अर्थात मोटरबोटचा स्पीड जास्त होता. या दोन्ही बाजूला अशा जुन्या इमारती आणि मधून कालव्यातून चाललेला गोंडोला. काही वेगळंच वातावरण होतं. अजून एक ब्रिज आला. या गोंडोला राईड मध्ये असे छोटे मोठे असंख्य ब्रिज लागले.
ब्रिजवरून लोकही एन्जॉय करतायत. या इथे कालव्याची एक गल्ली आहे, पण ती होडी थांबून राहिली आहे जोपर्यंत आमचा गोंडोला जात नाही. एकूण बघितलं त्या गोंडोलांची लाईनच लागली होती. एकामागोमाग एक असंख्य गोंडोला होते. प्रत्येक गोंडोलामध्ये मॅक्झिमम 5 माणसं बसतात. आता पुढे हे अत्यंत कठीण वळण आहे. बघूया हा नावडी कसा वळवतोय. पहा, कुठेही धक्का न लावता सावकाश वळवली. हे पहा, असं एका मागोमागे कितीतरी ब्रिजेस लागतात. हे बघूनच जाणवत होतं हे सगळे पूल 400-500 वर्ष जुने तरी असतील. हे गोंडोला राईड करून मी उतरलो आणि शहराचा एक फेरफटका मारला. हा सेंट मार्क्स बेसिलिका ह्याचा परिसर आहे. युरोपच्या इतर देशांच्या मानाने इटलीमध्ये खूप उन्हाळा होता. मस्तपैकी एक आईस्क्रीम खाल्ला आणि पुढे निघालो. हा एक टॉवर क्लॉक आहे आणि हे समोर दिसतंय ते सेंट मार्क्स बेसिलिका कॅथेड्रल. व्हेनिस कालव्यातली गोंडोला राईड करून पुन्हा मी बोटीकडे आलो. याच बोटीने मला मेनलँडकडे जायचंय. इथे अशा छोट्या मोठ्या स्पीड बोट्स बऱ्याच होत्या. युरोपमध्ये वॉटर ट्रान्सपोर्टलाही महत्व आहे. मी ही स्पीड बोटने मेनलँडकडे निघालोय. ही अजून एक स्पीड बोट. युरोपमध्ये वॉशरूम्स फ्री नाही, प्रत्येक वेळी पैसे मोजावे लागतात. हा मेनलँड मधला बस पार्किंग एरिया. इथे पार्किंगचे रेट ठरलेले आहेत. इथे सेल्फ पार्किंगसाठी स्वतः पैसे घालायचे आणि पार्किंगचं तिकीट घ्यायचं. हे रेट कार्ड आहे आणि हे इथे स्लॉट मशीन आहे. आता मी हॉटेलकडे जायला निघालोय. फरारा इथल्या हॉटेल रॅडिसन मध्ये आजचा मुक्काम आहे. हे हॉटेल रॅडिसन. इथे इटालियन पिझ्झाचा आस्वाद घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा होते. चला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता आता शेवटचा आपुलकीचा प्रश्न. चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद.